आज मी पश्चिम महाराष्ट्राचा कोरोनाच्या संदर्भातला एक दौरा सुरू केला आहे। आज सकाळी आम्ही या ना पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे कोविड हेल्थ सेंटर्सचं उद्घाटन करून हॉस्पिटलचं उद्घाटन करून त्यानंतर सातारामध्ये आलो। सातारा सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली। प्रचंड मोठं प्रेशर हे सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी पेशंट्सचं दिसलं। साधारणपणे 128 ची कॅपॅसिटी असताना 148 पेशंट्स त्या ठिकाणी आहेत आणि क्रिटिकल पेशंटची संख्या मोठी आहे आणि त्या तुलनेमध्ये ICUची व्यवस्था, ऑक्सिजनेटेड बेड्सची व्यवस्था आणि व्हेंटिलेटर्सची व्यवस्था ही त्या ठिकाणी कमी आहे। आणि आता ज्या प्रकारे पेशंटची संख्या वाढते आहे, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता साताऱ्याच्या एक प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे। स्टेडियममध्ये 400 कॅपॅसिटीचं कोविड सेंटर तयार करून, हॉस्पिटल तयार करून एक साधारण तिथे 300 ऑक्सिजनेटेड बेड्स आणि 100 बेड्स हे बाकी व्हेंटिलेटर आणि इतर सगळ्या बाबीचे पण अजून राज्य सरकारने त्याला मान्यता दिलेली नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की याला तात्काळ मान्यता दिली पाहिजे। कारण मी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो असताना एका महिलेने मला त्या ठिकाणी ते आपल्या पेशंटकडे मला घेऊन गेली। कोविड पेशंट होता, 3.5 तासापासून त्या ठिकाणी बसला होता। अनेक हॉस्पिटल फिरून तो पेशंट त्या ठिकाणी आला होता। ठीक आहे, ते हॉस्पिटलचे आता जे काही प्रमुख होते त्यांनी मी सांगितल्यानंतर तात्काळ त्याला ॲडमिशन दिली आणि बेड उपलब्ध करून दिला। परंतु अशा प्रकारची परिस्थिती असताना बेड्स मिळत नसतील तर मला असं वाटतं की जरा त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की साधारण सातारा जिल्ह्याचा इन्फेक्शन रेशिओ हा 18.5% पोचला आहे, पण तो गेल्या 7 दिवसात जर आपण बघितला तर जवळपास 22% तो गेला आहे। त्यामुळे राज्याच्या इन्फेक्शन रेशिओपेक्षाही हा इन्फेक्शन रेशिओ आता वाढलेला आहे आणि हळूहळू मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे। त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। विशेषतः टेस्टिंगमध्ये RT-PCR क्षमता वाढवणं आणि एकूण टेस्टिंग वाढवणं या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे। आत्ता साधारण 500 पर्यंतचं पुण्यासहित म्हणजे जे सॅम्पल पुण्याला जातात 500 पर्यंत RT-PCR टेस्टिंग हे होतं आहे। ते किमान 1000-1200 पर्यंत न्यावं लागेल आणि मग त्याच्यासोबत अँटीजन टेस्ट जे आहेत त्या देखील महत्त्वाच्या आहेत आणि त्यातनं आपला इन्फेक्शन रेशिओ कसा कमी करता येईल। मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केल्यानंतर एसिम्प्टोमॅटिक पेशंटचं होम आयसोलेशन किंवा इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन आणि एक 20% पेशंट असे असतात की ज्यातल्या 15 ते 17% ऑक्सिजनेटेड बेड्स लागतात, हाय प्रेशर ऑक्सिजन लागतं आणि एक 2-3% पेशंटला व्हेंटिलेटर लागतो। तर त्याची व्यवस्था करणं ही आपल्याला इथे उभारावी लागेल, ज्यात मला असं वाटतं की राज्य सरकारने अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। ते कराडमध्ये आता कृष्णा हॉस्पिटलला आम्ही भेट दिली आहे आणि अतिशय चांगलं काम या कोविडच्या काळामध्ये कृष्णा हॉस्पिटलने या ठिकाणी केलं आहे। 1000 पेक्षा जास्त पेशंट हे पूर्ण बरे झाले आहेत। 1400 पेशंट आतापर्यंत ट्रीट या ठिकाणी करण्यात आलेले आहेत किंवा त्यांची ट्रीटमेंट चाललेली आहे आणि पहिल्या दिवशीपासनं सर्व प्रकारच्या सुविधा या कृष्णा हॉस्पिटलमध्ये
तयार करण्यात आल्या आहेत आणि आत्ता सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कराड हे हॉटस्पॉट झालं आहे. सर्वाधिक पेशंट्स हे कराडमध्ये आहेत आणि मगाशी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करताना देखील त्यांनीही हा उल्लेख केला की आमचा हॉटस्पॉट हा कराड आहे. त्यामुळे या ठिकाणी पुढचे काही दिवस खूप जास्त लक्ष द्यावं लागेल आणि व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात उभ्या कराव्या लागतील. आज खरं म्हणजे कृष्णा हॉस्पिटलसारख्या खाजगी हॉस्पिटल्सनी या चांगल्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत, परंतु त्यालाही राज्य सरकारने सहकार्य देण्याची आवश्यकता आहे. कारण राज्य सरकारच्या वतीनं सातत्याने सांगितलं जातं की महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या अंतर्गत आम्ही सगळ्या पेशंट्सला त्या ठिकाणी मदत करतो आहे, रिएम्बर्समेंट देतो आहे, पण अशी कुठली अवस्था नाही. मी आज आत्ता इथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये विचारलं की आत्तापर्यंत तुम्ही जर 1400 पेशंट ट्रीट केले तर तुम्हाला एकूण सरकारच्या वतीनं रिएम्बर्समेंटचे पैसे किती मिळाले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की 55,000 रुपये केवळ गेल्या 3-4 महिन्यामध्ये पेशंट रिएम्बर्समेंटचे मिळाले आहेत. ही केवळ इथली परिस्थिती नाही आहे, ही सर्वदूर सगळ्या हॉस्पिटल्सची आहे. आता मी इस्लामपूरला गेलो होतो, तिथेही तीच परिस्थिती मला पाहायला मिळाली. एकूण आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार केवळ 9,000 केसेस सेटल झाल्या आहेत. आणि कदाचित माझी माहिती चूक असेल तर ती शासनाने करेक्ट करावी, पण जी काही माहिती माझ्याकडे आहे त्यात अजून दावेच सेटल झाले नाही आहेत. आणि त्यामुळे 4-4, 5-5 महिने एकतर आपले महात्मा फुलेचे पॅकेजेस जे आहेत ते खूप कमी पैशाचे आहेत आणि ते जर 4-4 महिने आपण सेटल केले नाहीत तर दवाखाने चालवायचे कसे, हा प्रश्न आज त्या ठिकाणी येतो आणि त्याचा परिणाम हा कुठेतरी रुग्णसेवेवर होतो. आणि मग खाजगी हॉस्पिटलमधनं काही ठिकाणी मग दबाव तयार होतात रुग्णांवर आणि म्हणून याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आज माझ्या लक्षात आणून देण्यात आली आहे की रेमडेसिवीर जे एक अत्यंत महत्त्वाचं औषध या कोरोनाच्या संदर्भातलं आहे आणि विशेषतः एक स्पेसिफिक परिस्थितीमध्ये त्या औषधाचा फार जास्त उपयोग होतो. त्याचे 6 डोसेस जवळपास द्यावे लागतात, त्याचा 35,000 रुपये खर्च आहे. राज्य सरकारने घोषित केलं होतं की सर्व पेशंट्सला आम्ही तो देऊ आणि आत्तापर्यंत खाजगी रुग्णालयातल्या पेशंट्सकरताही राज्य सरकार तो ऑथराईज करत होती आणि ते इंजेक्शन्स देत होती. कालपासनं खाजगी रुग्णालयाला रेमडेसिवीर देणं हे बंद करण्यात आलं आहे असं मला समजलं आहे. हा निर्णय अतिशय चुकीचा ठरेल. याचं कारण 35,000 रुपयाचं इंजेक्शन सामान्य माणूस घेऊ शकत नाही. आणि आज अनेक या खाजगी हॉस्पिटलमध्ये जिथे जीवनदायी योजनेचे पेशंट आहेत त्या पेशंटला जर रेमडेसिवीर मिळालं नाही तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात मरण्याचीच पाळी येईल. आणि म्हणून मला वाटतं की असा निर्णय जर सरकारने घेतला असेल तो तात्काळ परत घ्यावा किंवा यात काही कन्फ्युजन असेल तर ते दूर करावं. आणि ज्या प्रकारे खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील जी काही सिस्टीम होती, डेप्टी डायरेक्टर किंवा जिल्हाधिकारी किंवा जे काही आरोग्य अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून पेशंटचं रिक्विजिशन गेल्यानंतर ते रिलीज होत होते, तसेच तात्काळ रिलीज करावे. आज आपण जर विचार केला ना अचानक असं बंद केल्यामुळे ज्यांचे 2 डोस झाले आहेत त्यांनी काय करायचं, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत. आणि म्हणून त्याही संदर्भात सरकारने विशेष लक्ष हे दिलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. मला असं वाटतं की आत्ता एका क्रिटिकल स्टेजमधनं आपण चाललो आहे. या क्रिटिकल स्टेजमध्ये ज्या स्टेजमध्ये महाराष्ट्रामध्ये रोज 14,000 ते 15,000 पेशंट्स आहेत, जवळजवळ 19% इन्फेक्शनचा रेशो आहे. देशाच्या एकूण मृत्यूपैकी 40% मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारने अधिक गांभीर्याने याच्याकडे बघावं अशी आमची अपेक्षा आहे. एकीकडे सरकार ग्राउंडवर हॉस्पिटल उभं करते, खाजगी हॉस्पिटलला सक्ती करते, दुसरीकडे आमच्या इथे कराडला एक जिल्हा रुग्णालय आहे
तिथं अजूनही कोविडच्या पेशंटवर ट्रीटमेंट होत नाही. गेल्या 6 महिन्यापासून तिथं काहीच झालेलं नाही. याबाबत काही आव्हान होतं ना? मला असं वाटतं की आत्ता जर आपल्याकडे अशा प्रकारची व्यवस्था उपलब्ध असेल तर तात्काळ तिथे कोविडची व्यवस्था उभी केली पाहिजे. कारण जर बेड्स मिळत नाही आहेत आणि आपल्याला म्हणजे तात्पुरती व्यवस्था करून जर हॉस्पिटल्स तयार करावे लागतात तर अशा परिस्थितीत तयार असलेलं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये तात्काळ ही व्यवस्था सुरू केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक मात्र सगळ्यांनी आपणही लक्षात घेतलं पाहिजे की कोविडसोबत नॉन कोविड पेशंटचाही विचार आपण केलाच पाहिजे. मोठ्या प्रमाणात नॉन कोविड पेशंट्सचा जर विचार केला नाही, आता आपण बघितलं सातारा जिल्ह्यामध्ये सातारा सिव्हिल हॉस्पिटल आणि कृष्णा हॉस्पिटल या 2 ठिकाणी केवळ डिलिव्हरीज होत आहेत. त्यामुळे आता कोविड डिलिव्हरीज असतील किंवा नॉन कोविड डिलिव्हरीज असतील आणि त्याही सातारा सिव्हिलला अतिशय कमी प्रमाणात होत आहेत, त्या कृष्णालाच जास्त प्रमाणात होत आहेत. पण या जर झाल्या नाहीत तर आता ज्या काही होणाऱ्या माता आहेत, गर्भवती माता आहेत, त्यांनी करायचं काय असा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणून कोविड आणि नॉन कोविड या दोघांचाही विचार आपल्याला करावा लागेल. सर, आपण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय विभाग चालू केला, तो राज्यात स्वातंत्र्य झाल्यावर बंद करण्याचा, त्या विभागाचा कितपत आता फायदा? नाही, बघा, ह्या अतिशय मला लक्षातच आला नाही का हा निर्णय का या सरकारनं घेतला. तो अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. कारण आता परवाची गोष्ट सांगतो की 5-7 दिवसापूर्वी मला एक इथनं सातारा जिल्ह्यातनंच एका महिलेचा मेसेज आला की एका हॉस्पिटलमध्ये माझे पती ॲडमिट आहेत आणि मला बिल द्यायला पैसे नाहीत आणि त्यांना रिलीज करता येत नाही. ते म्हणतात पैसे द्या आणि रिलीज करा. मग मी इथे अतुल बाबांना मेसेज केला, म्हटलं काय बघा त्या हॉस्पिटलमध्ये जीवनदायी योजना असेल तर जीवनदायी योजनेतनं करू, कलेक्टरांना किंवा ते यांना सांगा. लक्षात आलं की त्या हॉस्पिटलला जीवनदायी योजना देखील नाही. अशा परिस्थितीमध्ये शेवटी मी अतुल बाबांना सांगितलं, त्यांनी स्वतः त्या हॉस्पिटलचं पूर्ण पेमेंट केलं. आज मी ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसला गेलो त्यावेळेस ती महिला आली, तिने मला नमस्कार केला, आपल्या पतीची ओळख करून दिली की तुमच्यामुळे वाचले. परंतु ठीक आहे, आता त्या ठिकाणी मला SMS आला आणि अतुल बाबांसारखे नेते होते त्यांनी ते केलं. अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा कुठलाही उपचार उपलब्ध नसतो किंवा योजना उपलब्ध नसते, अशावेळी मुख्यमंत्री सहायता निधी याच्या माध्यमातून आपण पेशंटला मदत करू शकतो. गेल्या काळात आपण बघितलं असेल इतके क्रिटिकल आणि गरीब पेशंट्स यांना आपण त्यात मदत केली आणि आज नक्कीच अशा अवस्थेमध्ये त्याचा खूप मोठा फायदा हा रुग्णांना झाला असता. पण दुर्दैवाने सरकारने तो काय निर्णय घेतला मला अजूनही समजलेलं नाही आणि त्यामुळे तो कक्ष बंद आहे आणि आता कोणालाही त्यातनं मदत मिळत नाही. दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्तांनी पत्र लिहिलं होतं अण्णा हजारेंना की अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तुम्ही जनलोक जे आंदोलन लोकपालचं जे होतं तसं घेऊन आंदोलन करा. अण्णा हजारेंनी खरमरीत पत्र लिहिले, 83 वर्षाच्या म्हाताऱ्याला का बोलवता, सत्ता पैसा नाही, 6 वर्ष भाजपची सत्ता आहे केंद्रात, पण पोलीस खातं CBI असताना केजरीवालांच्यावर कारवाई का झाली नाही किंवा भ्रष्टाचारामध्ये ते का सापडले नाही, त्यावर तुमची प्रतिक्रिया? नाही, मी अजून अण्णांचं पत्रही वाचलेलं नाही आणि गुप्तांचंही पत्र मी वाचलेलं नाही. मी सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या संदर्भातला आढावा घेतो आणि त्याच्यामध्येच पूर्णपणे माझं लक्ष आहे. त्यामुळे दोन्ही पत्र वाचल्याशिवाय मी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. साहेब, राज्याकडे फंड नाही त्याचं कारण GSTचे पैसे केंद्रानं अडवले असं वारंवार टीका केली जाते. अजितदादांनी काल केली, आज रोहित पवारांनी केले आणि त्याचा पाठपुरावा आपण करत नाही, आपण केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की खोटं बोल पण रेटून बोल अशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची पद्धती आहे. मी अजितदादांना याकरता दोष देणार नाही की ते काय बोलले आणि त्याचं इंटरप्रिटेशन आपण काय केलं हे वेगळं आहे. पण हे सातत्याने हे जे बोललं जात आहे, पहिली गोष्ट अशी, मागच्या वर्षीचं संपूर्ण देणं 19,500 कोटी रुपये मार्चपर्यंतचं केंद्र सरकारने पूर्ण केलेलं आहे. खरं तर केंद्र सरकार हे सांगू शकली असती की आत्ता फोर्स मेजर हा जो काही क्लॉज आहे तो इन्व्होक झालेला आहे एपिडेमिक ॲक्टमुळे. त्यामुळे जर हे कंपेन्सेशन किटीत पैसे नाहीत
तर आम्ही पैसे देणार नाही असं न सांगता, आणि ज्यावेळी देशाच्या ॲटर्नी जनरलने ओपिनियन दिलं होतं की कन्सॉलिडेटेड फंडातनं हे पैसे देता येणार नाहीत, अशाही परिस्थितीत आपल्या स्वतःच्या तिजोरीतनं ते पैसे देऊन महाराष्ट्रासहित सगळ्या राज्यांचे पैसे मार्चपर्यंतचे केंद्र सरकारने दिले. आता ही जी मागणी आली आहे ती मार्च नंतरची आलेली आहे, आणि ती देखील आपण समजून घेतलं पाहिजे की मार्च नंतर केंद्रालाही GST आलेला नाही आणि राज्यांनाही आलेला नाही. म्हणजे बघ, केंद्राच्या खिशात पैसे आले तर राज्याला आले तसं नाही आहे, कारण जो GST जमा होतो तो राज्यातच जमा होतो. 50% केंद्राला जातात आणि 50% राज्याला जातात. तो केंद्राला आलेला नाही. तरीही राज्यांची मागणी अशी आहे की आमचा जो अपेक्षित होता, म्हणजे मागच्या काळात जेवढा आला त्याच्यावर 14% अधिक्याने असा जो काही अपेक्षित आहे, म्हणजे नॉर्मल जर कोरोना नसता तर जेवढा आम्हाला आला असता त्याच्यात आता जेवढा कमी आलेला आहे हा केंद्र सरकारने आम्हाला द्यावा, अशा प्रकारे राज्यांनी मागणी केली आहे. म्हणजे हा काही बाबा रेग्युलर याच्यातलं कुठली थकबाकी नाही आहे, पण तरीही केंद्र सरकारने सांगितलं की ठीक आहे तुम्ही, बरं केंद्र सरकारकडेही GST न आल्यामुळे असे काही त्यांच्या तिजोरीत पैसे पडले आहेत, राज्याचे ठेवले आहेत, हक्काचे आहेत आणि अडवून ठेवले आहेत, असं बिलकुल नाही आहे. पण तरी केंद्र सरकारने काल भूमिका घेतली की अडचणीचा काळ असल्यामुळे राज्यांना आम्ही मदत करू. जो शॉर्टफॉल त्यांचा आला आहे त्या शॉर्टफॉलच्या संदर्भात 2 योजना सांगितल्या. पहिली योजना, एक तर राज्यांनी कर्ज घ्यावं, त्याला ती लिमिट केंद्र सरकार करून देईल, किंवा एकत्रितपणे RBIने काही योजना तयार करावी. या संदर्भात पुढच्या 7 दिवसांमध्ये सगळे राज्य एकत्रित विचार करून GST काउन्सिलमध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतील, आणि मग त्या निर्णयानुरूप केंद्र सरकार त्याला मदत करेल. आणि केंद्राने सांगितलं आहे की पुढच्या एप्रिलपर्यंत आपण ही योजना चालवू. एप्रिलमध्ये रेग्युलर झालं की त्याच्यानंतर मग 5व्या वर्षाचं जे काही कंपेन्सेशन ठरलं आहे त्यानुसार आपण देऊ. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचे पैसे अडकवून ठेवले आहेत वगैरे हे जे बोललं जातं, आता मला मित्र पाहिलं नाही, मला काल दादा सांगत होते की रोहित पवार म्हणाले की यांनी LBT रद्द केल्यामुळे काहीतरी महाराष्ट्राचं नुकसान झालं. पहिली गोष्ट तर अशी आहे, रोहित पवारांना कॅल्क्युलेशनच समजत नाही आहे की याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कशा प्रकारे आहे. हे कॅल्क्युलेशन असं आहे की आपला जो बेस आहे त्या बेसवर 14%, आपल्याला दुसऱ्या वर्षीच कंपेन्सेशन लागलं नाही, बेसच्या वरच आपण गेलो. त्यामुळे LBT जर असता तरी देखील आपल्याला ते पैसे मिळाले नसते, कारण आपण बेसपेक्षा जास्त पैसे ऑलरेडी 17-18 मध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राने मिळवलेले आहे. दुसरी गोष्ट अशी की LBTच्या संदर्भातली आपली मागणी ही आपण त्यावेळेस काउन्सिलवर समोर ठेवली होती, पण काउन्सिलने ती एकमताने नाकारली, कारण त्यांनी सांगितलं LBT हा फक्त महाराष्ट्राने लावला होता, हा इतर कुठल्याही राज्यात नव्हता. त्यामुळे असं जर आम्ही एकेका राज्याचा जो टॅक्स आहे तो जर आम्ही परत करायला लागलो तर मग प्रत्येक राज्य वेगवेगळा टॅक्स घेऊन येईल. आणि म्हणून सगळ्या राज्यांनी, ज्याच्यामध्ये आत्ता जे काही सत्तेत आहेत त्या काँग्रेस पक्षाचेही अर्थमंत्री होते, वेगवेगळ्या राज्यांचे अर्थमंत्री होते, सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस अरुणजींच्या समोर हा प्रस्ताव तेव्हाचे सुधीरभाऊ मुनगंटीवार आमचे अर्थमंत्री यांनी मांडला, त्यावेळेस सगळ्यांनी मिळून तो नाकारला. त्यामुळे हे काहीतरी आकडे सांगायचे की हे एवढे मिळाले असते नाही मिळाले, नीट अभ्यास केला पाहिजे आणि बोललं पाहिजे. साहेब, महाराष्ट्राने आपल्याला म्हणजे आज आपण कोविडचं जम्मू हॉस्पिटलचं उद्घाटन केलं पिंपरी चिंचवडला, राजभवनमध्ये अजितदादांना तुम्हाला एकत्र पाहिलं, नंतर आज पुन्हा एकत्र पाहिलं, अशी काही विस्तृत काही चर्चा झाली का पुढं महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात? महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात नाही झाली, पण कोरोनाच्या संदर्भात चर्चा नक्कीच झाली आमची. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता काय केलं पाहिजे या संदर्भात 2 सूचना मी त्यांना दिल्या, त्यांच्या मनात जे होतं ते मला बोलले. याच्या व्यतिरिक्त आमची कुठलीही राजकीय चर्चा नाही झाली. काही मनातलं काय असं काही बोलले नसते? मनातलं बोलले असते तरी तुम्हाला सांगितलं थोडी असतं मी. राजू शेट्टी नवनियुक्त आता आमदार आहेत. आज त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांनी असा आरोप केला की राज्यातले मंत्री स्वतःची तिजोरी भरण्याचं काम करत आहेत. नवनियुक्त आमदार कोण नाही, नवनियुक्त नाही आहेत, तर मला असं वाटतं ॲस्पिरंट म्हणू शकतो आपण, म्हणजे अपेक्षित त्यांना. नाही बाबा. व्हायचे आहेत असं.
बाजारात तुरी अपेक्षित म्हणजे त्यांना अशी अपेक्षा आहे पण की त्यांचा हा आरोप म्हणजे ते राज्य सरकारमधले एखादा घटक असणार आहेत आणि ते ह्याच मंत्र्यांवर आरोप करतात. चला कधी कधी ते खरं बोलायला लागले, चांगलं आहे. देवेंद्र जी, मेरा टाइम्स के लिए प्रश्न है। सुशांत सिंह के बारे में जो आज कह रहे हैं, सचिन सावंत ने भी जो ट्वीट किया है आपके बारे में, क्या कहेंगे इसके बारे में? या सुशांत सिंह का केस जिस तरफ मोड़ रहा है, इसको लेकर महाराष्ट्र की राजनीति में भी खलबल हो सकती है, कई जानकार लोग ऐसे कह रहे हैं, क्या कहेंगे इसके बारे में? देखिए, सचिन सावंत ने जो ट्वीट किया है ना, वो एक फ्रस्ट्रेटेड इस प्रकार का व्यक्ति है सचिन सावंत, क्योंकि उनको क्या हो गया है कि वो विधान परिषद में जाना चाहते थे, उनकी पार्टी भेजती नहीं, इसलिए उनमें निराशा है। मैं पूछना चाहता हूँ कि भाई जो कोई वो संदीप सिंह है, मुंबई पुलिस के पास जब केस थी उस समय किसी पर कार्रवाई क्यों नहीं हुई? उस समय ट्वीट क्यों नहीं किया? मुंबई पुलिस ने पहले दिन ये घोषित कर दिया, अभी उनकी पार्टी सत्ता में है ना, मुंबई पुलिस ने पहले दिन ये घोषित कर दिया कि भाई ये सुसाइड है, उसके ऊपर ट्वीट क्यों नहीं आया? और जिस समय सुप्रीम कोर्ट ने ये केस सीबीआई को दिया तो ट्वीट क्यों नहीं आया? अब जैसे परतें खुल रही है तो इशू को चेंज करने के लिए जैसे जैसे इनकी कलई खुल रही है तो विषय को अलग अलग प्रकार से मोड़ने के लिए ये प्रयास वो कर रहे हैं। जैसे उन्होंने एक ट्वीट किया वैसे किसी और ने ट्वीट किया, और एक बड़े ही ज्येष्ठ नेता की फिल्म कैसे संदीप सिंह बना रहे थे इसका भी ट्वीट आया हुआ है। तो मुझे ऐसा लगता है कि कुल मिलाकर जो कोई अभी जिस प्रकार से सारे एविडेंस सामने आ रहे हैं, इससे बौखला कर इसको किस प्रकार से डायरेक्शन लेस किया जाए, इस प्रकार का प्रयास चल रहा है। महाराष्ट्र की राजनीति में ये बदल लाएगी सुशांत सिंह की केस, क्या लगता है आपको? देखिए, मुझे राजनीति से कोई लेना देना नहीं है और लोगों को भी इस केस में राजनीति से लेना देना नहीं है। लोगों को ये लगता है कि एक मिडिल क्लास से आया हुआ, मध्यम वर्ग से आया हुआ एक होनहार नौजवान ये मुंबई में आकर बॉलीवुड में एक अपनी जगह बनाता है, करोड़ों लोगों के दिल में जगह बनाता है, और ऐसे व्यक्ति का इस प्रकार से मृत्यु होना कि जिसमें बहुत बड़ा संशय लोगों के मन में तैयार हुआ है, सरकमस्टांसेस जिस प्रकार से दिख रहे हैं, इससे लोगों के मन में बहुत शंका है। और इसलिए लोगों को राजनीति नहीं, लोगों को सच चाहिए। जिस सच को छुपाने का प्रयास हो रहा था और परत दर परत अब जो सच बाहर निकल रहा है वो सच बाहर आए, इतनी लोगों की अपेक्षा है। बाकी राजनीति में ये होता है या वो होता है, इससे लोगों को कोई लेन देन नहीं है। गवर्नमेंट को खतरा लगता है क्या आपको? देखिए, गवर्नमेंट का खतरा वगैरह ये तो अपन बाद में देखेंगे, लेकिन कहीं ना कहीं सरकार को इस बात का जवाब तो देना ही पड़ेगा कि अब जब इतने एविडेंस बाहर आ रहे हैं तो ये जिस समय महाराष्ट्र में पुलिस के पास ये केस थी उस समय ये एविडेंस क्यों नहीं आया। और मैं बहुत साफ बताता हूँ कि मुंबई पुलिस बहुत कॉम्पिटेंट है। मैंने मुंबई पुलिस के साथ गृह मंत्री के रूप में 5 वर्ष काम किया है। ये बहुत प्रोफेशनल पुलिस फोर्स है। जरूर कोई ना कोई दबाव पुलिस के ऊपर आया होगा कि जिसके चलते पुलिस ने ये कार्रवाई नहीं की और इसलिए ये केस सीबीआई की तरफ गया। और इसलिए मैं नहीं जानता ये क्या दबाव है, इसका भी खुलासा होना चाहिए। नाही, पण दाभोळकर पानसरे केसचा जो तपास आहे तो रखडला गेला, सीबीआय याच्या मुळापर्यंत पोहोचेल असं वाटतं तुम्हाला? त्याचं उत्तर अतुल भातखळकरांनी दिलं। 14 महिने महाराष्ट्र पोलीसकडे केस होती, ते काहीच करू शकले नाहीत। सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने त्याच्यामध्ये अटक केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं उत्तर ऑलरेडी दिलं झालेलं आहे।